नमस्कार. आज आपण भारतीय विज्ञानाच्या इतिहासात डोकावणार आहोत. एक असा शोध ज्याने सगळं काही बदलून टाकलं आणि ज्याचा वारसा आजही आपण जपतोय. चला जाणून घेऊया रमन इफेक्टची ही जबरदस्त गोष्ट. तर सुरुवातच करूया एका तारखेने 28 फेब्रुवारी. आता कॅलेंडरमध्ये ही तशी साधीच तारीख वाटते हो ना, पण भारतीय विज्ञानासाठी ही इतकी खास का आहे? काय घडलं होतं या दिवशी? चला शोधूया. ठीक आहे, तर मग या रहस्याचा पहिला पडदा उडूया. तर या दिवशी संपूर्ण भारतात साजरा होतो राष्ट्रीय विज्ञान दिन. म्हणजे शाळा कॉलेजांपासून ते मोठ्या मोठ्या रिसर्च लॅब्सपर्यंत सगळीकडे विज्ञानाचा जणू उत्सव असतो. पण मूळ प्रश्न तसाच आहे, हीच तारीख का? आता याचं उत्तर शोधण्यासाठी आपल्याला थोडं इतिहासात मागे जावं लागेल, एका अशा शोधाकडे ज्याने अक्षरशः विज्ञानाची दिशा बदलली. हा दिवस साजरा केला जातो तो रमन इफेक्ट नावाच्या एका क्रांतिकारी शोधाच्या आठवणीत. आता हे रमन इफेक्ट म्हणजे नेमकं काय? सोप्या भाषेत सांगायचं झालं तर कल्पना करा, प्रकाश जेव्हा एखाद्या पारदर्शक गोष्टीतून जातो तेव्हा त्याच्या रंगांमध्ये अगदी सूक्ष्म पण महत्त्वाचा बदल होतो. आता हे ऐकायला खूप साधं वाटतं नाही का? पण हाच तो शोध होता ज्याने प्रकाश आणि पदार्थ यांच्यातल्या नात्याबद्दलची आपली सगळी समजच बदलून टाकली. आणि अर्थातच प्रत्येक मोठा शोधामागे एक मोठी व्यक्ती असते. मग कोण होते ते शास्त्रज्ञ ज्यांनी हा अद्भुत शोध लावला? ते होते दुसरे तिसरे कोणी नसून महान भारतीय भौतिकशास्त्रज्ञ सर चंद्रशेखर वेंकट रमण, ज्यांना आपण सगळे सर CV रमण म्हणून ओळखतो. आणि गंमत म्हणजे असं म्हणतात की ह्या शोधासाठी त्यांनी जी उपकरणं वापरली होती त्यातली बरीचशी त्यांनी फक्त 200 रुपयांच्या बजेटमध्ये स्वतः तयार केली होती. अविश्वसनीय आहे नाही का? त्यांच्या याच शोधाचा प्रभाव इतका जबरदस्त होता की आजही तो आपल्याला फिजिक्स केमिस्ट्री इतकंच नाही तर मेडिकल सायन्समध्येही दिसतो. बघूया तरी हा प्रवास कसा होता. ही टाईमलाईन बघा, खरंच थक्क करणारी आहे. म्हणजे विचार करा, 1928 मध्ये शोध लागतो आणि अवघ्या 2 वर्षात 1930 मध्ये त्यांना विज्ञानातला सगळ्यात मोठा सन्मान नोबेल पुरस्कार मिळतो. यावरूनच त्या शोधाचं महत्त्व आणि जगाने त्याची किती पटकन दखल घेतली हे कळतं. आणि आज त्याच वर्षाचा आपण उत्सव साजरा करतो. हो, 1930 हे वर्ष भारतीय विज्ञानाच्या इतिहासातलं एक सुवर्णपान आहे. 1930 साली सर CV रमन यांना त्यांच्या याच कामासाठी भौतिकशास्त्रातलं नोबेल पारितोषिक मिळालं. आणि हे फक्त त्यांचं एकट्याचं यश नव्हतं, हा संपूर्ण भारतासाठी किंबहुना संपूर्ण आशियासाठी एक ऐतिहासिक क्षण होता. कारण विज्ञानात नोबेल मिळवणारे ते पहिले आशियाई व्यक्ती ठरले होते. या एका घटनेने भारताला विज्ञानाच्या जागतिक नकाशावर मानाचं स्थान मिळवून दिलं. तर आता हे सगळे धागे एकत्र जोडून पाहूया. दिवस आहे 28 फेब्रुवारी, आपला राष्ट्रीय विज्ञान दिन. का साजरा होतो? तर सर CV रमन यांनी लावलेल्या रमन इफेक्ट या महान शोधाच्या स्मरणार्थ. आणि याच शोधासाठी त्यांना काय मिळालं? तर भौतिकशास्त्रातील नोबेल पारितोषिक. बघा, दिवस, शोध, शास्त्रज्ञ आणि सन्मान सगळं कसं एकमेकांशी जोडलेलं आहे. आणि हाच वारसा आपल्याला एका शेवटच्या प्रश्नावर आणून ठेवतो. आजच्या काळात जिथे रोज नवनवीन शोध लागत आहेत, AI मध्ये, जेनेटिक्समध्ये, भविष्यात असा कुठला शोध असेल ज्याच्या सन्मानार्थ एक असाच खास दिवस साजरा केला जाईल? विचार करायला लावणारा प्रश्न आहे नाही का?